नमस्कार, मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो। लाडक्या बहिणींना खात्रीशीर माहिती आणि प्रॉपर अपडेट आपल्या चॅनलवरती दिली जाते। हाच आपला प्रामाणिक प्रयत्न आहे। आजच्या व्हिडिओमध्ये ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत यांना देखील आपण आजची महत्त्वाची अपडेट देणार आहोत आणि ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झालेली नाही आहे आणि ज्याबरोबर ज्या लाडक्या बहिणींचा लाभ आहे तो मार्च, एप्रिल आणि मे नंतर हप्ते बंद झाले होते आणि त्यांना हप्ते मिळण्याची प्रोसेस या संदर्भात आजच्या व्हिडिओमध्ये प्रॉपर माहिती घेणार आहोत। साधारणतः मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जून महिन्याचा हप्ता परवापासून वितरित होतोय। काल देखील लाडक्या बहिणींना हप्ते वितरण झालेलं आहे। अतिशय जास्त प्रमाणात वितरण झालेलं असल्यामुळे बहुतेक ज्या लाडक्या बहिणी आहेत यांना जून महिन्याचा सन्मान निधी मिळालेला आहे। परंतु अजून देखील काहीशा प्रमाणावरती लाडक्या बहिणी आपल्याला मेसेजेस करत आहेत की आम्हाला मे महिन्याचा हप्ता आला होता परंतु अजून जून महिन्याचा हप्ता आलेला नाही आहे। तर अशा लाडक्या बहिणींसाठी देखील मोठी अपडेट काल सन्माननीय ज्या मंत्री आदिताई तटकरे आहेत तर यांनी काल संध्याकाळी उशिरापर्यंत पोस्ट केली। आपण आपल्या स्क्रीनवरती ही पोस्ट पाहू शकता। तर याच्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत लाडक्या बहिणींनी सन्मान निधी चेक केला का, तुमच्या बँक खात्यामध्ये जून महिन्याचा सन्मान निधी वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि याच्यामध्ये त्यांनी महत्त्वाची बाब मेन्शन केलेली आहे की पुढील 2 ते 3 दिवसांमध्ये म्हणजेच कालचा आणि आजचा दिवस आहे तर या दिवसांमध्ये ज्या पात्र लाडक्या बहिणी आहेत ज्यांना हप्ते आले नाही आहेत, ज्यांना मेचा हप्ता आला होता तर अशा सर्वच पात्र लाडक्या बहिणींना हा सन्मान निधी मिळून जाणार आहे अशी ग्वाही खुद्द मंत्री आदिताई तटकरे यांनी दिलेली आहे। म्हणजेच काय की मेचा हप्ता आला होता आणि अजून हप्ते आले नाही आहेत अशा लाडक्या बहिणींसाठी आज पुन्हा डीबीटी ॲक्टिव्ह होईल। अतिशय कमी प्रमाणावरती लाडक्या बहिणी आता बाकी आहेत कारण का जास्तीत जास्त ज्या लाडक्या बहिणींना तिसऱ्या दिवशी हप्ते यायचे, दुसऱ्या दिवशी हप्ते यायचे अशा देखील लाडक्या बहिणींना मोठ्या प्रमाणात पहिल्याच दिवशी हप्ते वितरण झालेला आहे। तर अशा प्रकारची ही अपडेट आहे। ज्या लाडक्या बहिणींना हप्ते आले नाही आहेत त्यांनी प्रतीक्षा करा, कन्फर्म तुमचा हप्ता 100% येणार म्हणजे येणार। आणि याचबरोबर संपूर्ण महाराष्ट्रातील ज्या लाडक्या बहिणींची ई-KYC झाली होती, मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आला नव्हता आणि लक्षात घ्या की त्यांना फेर तपासणीसाठी जाण्यासाठी सांगितलेलं आहे की फेर तपासणी झाल्यानंतर तुम्हाला पात्र करून घेण्यात येईल। तर ही प्रोसेस देखील सुरू झालेली आहे। काहीशा प्रमाणावरती लाडक्या बहिणी पात्र झालेल्या आहेत ज्यांना मार्च, एप्रिल आणि मेचा हप्ता आले नाही आहे तर हे 3 हप्ते सध्या येत नाही आहेत, पण जून महिन्याचा हप्ता अशा काही लाडक्या बहिणींना जमा झालेला आहे। मी म्हणतोय की काही लाडक्या बहिणींना जमा झालेला आहे, अजून इतर लाडक्या बहिणींसाठीची प्रोसेस बाकी आहे। तर अशा प्रकारची अपडेट आहे। तर हप्ते वितरणासाठी फेर तपासणी सुरू झालेली आहे आणि आता हप्ते येण्यापूर्वी ज्यांची फेर तपासणी झाली होती त्यांचा लाभ आहे तो आलेला आहे। आणि याचबरोबर अजून ई-KYC संदर्भात कुठल्याही प्रकारची अपडेट नाही आहे सोशल मीडियावरती। हप्ते वितरण आणि त्याचबरोबर ई-KYC संदर्भात चुकीची माहिती लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवली जाते। संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींची मोठी संख्या पाहता ई-KYC सुरू करणं गरजेचं आहे। आपण देखील ई-KYC सुरू करावी यासाठी मागणी करत आहोत, पण अजून शासनाने कुठलीच अपडेट दिलेली नाही आहे। तर आता ही अशा प्रकारची अपडेट तुम्हाला देता येईल। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। हप्ते वितरण पुन्हा सुरू होणार आहे। साधारणतः सकाळी डीबीटी ॲक्टिव्ह होऊ शकते किंवा दुपारनंतर ॲक्टिव्ह 3 नंतर होऊ शकते। या संदर्भात अपडेट आपण देणार आहोत। डीबीटी ॲक्टिव्ह झाल्यानंतर खात्रीशीर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाईल। तर ही महत्त्वाची माहिती संपूर्ण महाराष्ट्रातील लाडक्या बहिणीपर्यंत नक्की शेअर करा। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात खात्रीशीर माहितीसाठी आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा।